केलेला आहे. एकाही कार्यकर्त्यांनी जेवण केल्याशिवाय जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय बाहेर जाऊ नये असे राजाभाऊची आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि यानंतर तुम्हाला सर्वांचे लाडके नेते आदरणीय आमदार राजाभाऊ यांना विनंती करतो की आम्हाला आज या ठिकाणी आपल्या सर्वच वडीलधारी जास्त मंडळी आहेत, कारण सोसायटी आणि ग्रामपंचायत मध्ये सगळे ज्येष्ठ मंडळी याच्यामध्ये सदस्य आहेत, चेअरमन आहेत, त्याचबरोबर ग्रामपंचायतीचे सगळे सरपंच सदस्य सगळी उपस्थित व्यासपीठावरती सन्माननीय आपले मार्गदर्शक ज्येष्ठ मंडळी आणि प्रमुख गावातले पदाधिकारी या सगळ्यांचीच आपण ग्रामीण भागातल्या त्या ठिकाणी बैठक आयोजित केलेली आहे. आणि आजच्या बैठकीच्या सुरुवातीलाच आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ज्यांनी आपलं आयुष्य कामगार शेतकरी आणि त्यांचं जीवन संघर्षमय असं केलं अशा आपल्या आदरणीय नानांना पुण्यतिथीच्या निमित्तानं सुरुवातीला अभिवादन करतो. आणि आज या ठिकाणी या बैठकीच्या मार्गदर्शनाला सुरुवात करतो. आज या ठिकाणी असंख्य वेळेस आपली मार्गदर्शन झालेले, बैठका झालेले, हजारोंच्या मोठमोठ्या सभा झालेले, परंतु आजची जी बैठक होती ती थोडी वेगळी बैठक असं म्हणायला या ठिकाणी काय हरकत नाही. कारण बाजार समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण आपण या ठिकाणी एकत्रित जमलेलो आहोत. कारण आता सगळीच वयस्कर मंडळी ह्याच्यामध्ये जास्त आहे, तरुणांची जनसंख्या थोडी कमी आहे. मग सांगितलं की सगळे आपल्या सोसायटीचे सगळे डायरेक्टर चेअरमन जास्त करून या ठिकाणी उपस्थित आहेत, ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य आणि आपले प्रमुख गावातील 2-5 कार्यकर्ते. नंतर आपली व्यापारी मतदारसंघाची आणि अहमदपूर मतदारसंघाची पण बैठक होईल आणि शहराची पण बैठक होणार आहे. येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये ती बैठक आपण आयोजित करू. आता या बैठका घेण्यापाठीमागचा उद्देश आपल्या सगळ्यांना माहिती की आता बाजार समितीची निवडणूक आलेले त्याच्या मतदार जाहीर झाल्या, त्याच्यावरती हरकती सूचना आल्या. नेहमीप्रमाणे आपल्या त्या हायकोर्टामध्ये पण जाऊन पोहोचलेले आहेत. आपण ठरलेलं नसते बारशीचा की शेवटी कोर्टातच ही सुटते. आणि या निवडणुका आज जयवंतीच्या मार्गावरतीच असताना मला थोडी हिंट दिली की संपूर्ण राज्यामध्ये पावसाळ्याची परिस्थिती असल्यामुळं सहकार खात्याच्या सगळ्या निवडणुका पुढे गेलेल्या. आता ज्या बाजार समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत महाराष्ट्र राज्यामधल्या त्या निवडणुका पुढे जाव्या या दृष्टिकोनातून सगळ्याच राज्यातले काय प्रयत्न आपली सगळी 100% तयारी. आपण आता बार्शी बाजार समितीची निवडणूक लावण्याच्या दृष्टिकोनातून आपली सगळी तयारी केलेली. आपल्या सगळ्याच्याच बैठका झालेल्या आणि 1 to 1 प्रत्येकाबरोबर मी स्वतः चर्चा केलेली. त्या गावातले सदस्य जरी आले नसले तरी आपण बोलवून लिहून मी परत त्यांच्याबरोबर भेटलेल्या सगळ्यांबरोबर चर्चा केलेली. एकंदरीत आपले 18 पैकी 18 सदस्य 100% निवडून बहुमताने सोसायटी मतदारसंघामध्ये आपण 250 ते 250 मतांनी निवडून येतोय. त्याचबरोबर ग्रामपंचायत मतदारसंघातून 250-300 मतांना आपण निवडून येतोय. व्यापारी मतदारसंघातून किमान 800 ते 900 मतांना 800-900 मताच्या दरम्यान आपण निवडून येतोय आणि अहमदपूर मतदारसंघातून 900 मतांना निवडून येतो. अशी परिस्थिती या ठिकाणी मला रिझल्टच मी आज या ठिकाणी सांगतो. कारण कुलदीप भाऊला माहित आहे आज त्यांना मला गावसरगिरीने शुभेच्छा दिल्या. मैत्री मला सुद्धा आनंद वाटला. तुझे दोस्त परत एकदा मैत्री दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी भाऊला माहिती की निवडणुकीचा निकाल लागत असताना की असायची प्रत्येक मिटिंग निकालचा नव्हतं. इथं 10-5 मतं कमी आहेत, इथं 10-5 मतं जास्त आहेत. आणि जे रिडिंग असते अरुण की मी आता सगळ्या तुमची जुनी पद्धत होती काय काय गाव माझ्या मागे आहे तशी निवडणूक मला लढू वाटत नाही.
साठी भले एखादी निवडणूक जिंकणार असेल आपण किंवा हारणार असेल तर नेमकी आपण हारणारी सुद्धा निवडणूक कशा पद्धतीने जिंकायची ह्याच्याकरता शेवटच्या टोकाला जाऊन प्रयत्न करण्याचा माझा थोडा एक स्वभाव आहे. उदाहरणार्थ वकील साहेबांनी लालजी पाटील साहेबांनी पांगणीची सोसायटी आदरणीय दादा ज्यांचं फार नाव मोठं आहे तिकडे रघुनाथ दादा त्यांनी फार प्रयत्न केले म्हणजे मग वकील साहेबांना लावा निवडून आपण म्हणजे वाटलं तुम्ही नाही काळजी करू लावली त्याच्यात 5 सदस्य आले 8 ठिकाणी आले परत काय गप्पी बसलो नाही वकील साहेबांना पण माहित नसेल तर बसलो नाही तरी कुणाने करत बसलो शेवटी 2 सदस्य काढले आणि चेअरमन तिथे केलंच. ही एक मानसिकता माझी सातत्याने असते की कुठलीही निवडणूक मी अत्यंत गांभीर्याने घेतो म्हणजे आपली कितीही मतदान आपण किती मत असतात 25,000 म्हणजे 50,000 म्हणजे परंतु शेवटच्या आपल्या सगळ्यांना माहित आहे की मतपेटी बंद होईपर्यंत माझा फोन आणि माझं नियोजन माझी टेक्निक कधी बंद नसते कारण ही निवडणूक युद्ध आहे. हे युद्ध लढत असताना आपण जिंकण्याकरता सगळ्यात गोष्टी आपण या ठिकाणी कारण राजकारण आहे लढाई राजकारणात काही फरक नाही मित्रांनो आणि आजकालची लढाई तर कशा पद्धतीनं राजकारण करायला आपल्या सगळ्यांनाच माहिती कोण कशाचा गैरफायदा घेतोय कोण कशाचा फायदा घेतो हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्यामुळं या ठिकाणी आपण कुठलीही निवडणूक असू द्या अत्यंत काळजीपूर्वक या ठिकाणी लढवणं आणि जिंकायच्या कशासाठी तर आज या ठिकाणी उदाहरण देतो त्यात आपण सगळ्या निवडणुका जिंकलो. आज ग्रामपंचायती जवळपास आपल्या 128 ग्रामपंचायती आज तालुक्यामध्ये 128 ग्रामपंचायती असताना जवळपास किमान 95च्या ग्रामपंचायती आपले आता एक 5-6 तारखेला आपल्या बरोबर येणार त्याच्याबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही सुरुवातीपर्यंत आपण जातोय आणि ह्या ग्रामपंचायती असल्यामुळे आज आपल्याला ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करतात. आज बाजार समिती असल्यामुळे आपण चांगला परिसर करू शकलो नगरपालिका असल्यामुळे नगरपालिका आपण चांगली करू शकलो आपलं शहर चांगलं करू शकलो तालुक्याचा आमदार तुम्ही मला केल्यामुळं तालुक्यामध्ये चांगली कामं करू शकलो. राज्य सरकार आपल्याकडे असल्यामुळं राज्य सरकारमध्ये चांगलं काम करू शकलो. जिल्हा परिषद आपल्या बाजूला असल्यामुळे जिल्हा परिषदमध्ये काम चांगलं करू शकलो आणि केंद्र सरकार आपलं असल्यामुळे केंद्र सरकारमध्ये आपल्याला सगळ्या योजना ठिकाणी पैकीच्या पैकी योजना आपण आणू शकतो. जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती प्रसिद्ध आपण बसवलं बोळे साहेबाला म्हणून आज मला सांगा सगळेजण येत आहेत खटाखट 100-150 रोज रोटे होतात नवीन प्रकरण होतात या ठिकाणी पूर्वी सगळेच जुने दर्दी मंडळी सगळे मला आठवा की प्रकरण करताना 2-5 हजार रुपये नक्कीच शेतकऱ्याला झटका बसायचा परंतु सगळ्याला सन्मानानं या बसा पाणी घ्या चहा घ्या किती प्रकरण पटकन कुणीही 1 रुपयाची अपेक्षा न ठेवता आपल्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी कर्ज डीसीसी बँकेच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. जी बँक बुडायला गेली होती त्या बँकेमध्ये 4800 कोटी रुपयाच्या ठेवीच्या ठिकाणी झालेल्या बांधवांवर रेकॉर्ड ब्रेक झाले. भविष्य काळामध्ये 6000 कोटीच्या आपल्या ठेवी त्या ठिकाणी करण्याचं मानस आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तरी बँकेत जात नाही बार्शीतलं बँक चालते तुम्हाला मी सांगतो आवडून सगळं कंट्रोल आहे कुठेही चुकीचं कर्ज आपण देऊन दिलं जात नाही. तुम्ही माहिती घ्या सगळी डीसीसी बँकेची सगळे गर्दी माणसं आहे माझ्या माहितीप्रमाणे जशी डीसीसी बँक सुरू झाली एवढं कर्ज शेतकऱ्याला कधीच वाटप झालेलं नव्हतं. 2000 कोटी रुपयाच्या पुढं कर्ज आज शेतकरी बांधवाला जिल्ह्यात वाटप झालेलं आहे. या अभिमानाची गोष्ट आहे. कुठेही शेतकऱ्याला त्या ठिकाणी आपण मिळवून दिलेलं नाही किंवा भविष्य काळामध्ये मिळवून देणार नाही कारण पूर्वीची कर्ज दिली ती सगळी कारखान्यांना कर्ज केली किंवा शैक्षणिक संस्थाला केली किंवा सुदगिरणाला केली जाऊ दे पण शेतकऱ्याच्या संस्था त्याच्याबद्दल माझी तक्रार असण्याचं काही कारण नाही परंतु चुकीच्या पद्धतीने त्या ठिकाणी झालं आणि यासुद्धा शेतीमालावरती प्रक्रिया करणाऱ्या संस्था आहेत यासुद्धा चांगल्या पाहिजे विरोधकाच्या जरी असल्या तरी त्या चांगल्या चालाव्या आणि शेतकऱ्याच्या कच्च्या मालाला भाव मिळावा ह्या मात्राची मी सहमत आहे परंतु कारभार चुकीचं झाला त्यामुळे शेतकऱ्याची त्या ठिकाणी अडचण होत होती त्या ठिकाणी आता चांगल्या पद्धतीने म्हणजे सांगायचं तात्पर्य की सत्ता असल्यानंतर आपल्याला सगळं सुविधा होते आणि काम करण्यामध्ये आनंद मिळतो आणि लोकांची कामं ठिकाणी शेवटी राजकारण चालतच आहे. त्या सत्ता आणि सत्तेच्या माध्यमातून लोकांची सेवा करणे
त्या पद्धतीने आपण बार्शीमध्ये काम करत आलेलो आहे. आज बाजार समितीच्या बाबतीमध्ये सुद्धा निश्चितपणे जोपर्यंत निवडणूक कुठलेही सरकार निर्णय देत नाही, पुढे ढकलली, तोपर्यंत आपण कुणीही घाबरत राहू नका. आपली निवडणुकीची प्रक्रिया बार्शी तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती सुरू झाली आणि आपण त्याचा पवित्रा घेतलाय. त्याच पद्धतीने आपण या निवडणुकीला सामोरं जाण्याची सगळीजण तयारी किंवा या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण कुठली काळजी करायचं काय कारण नाही. कारण आणखीनही जे मतदार आहे तुम्हाला पण माहित आहे की आणखीनही आपण कमीत कमी 100 ते 150 सोसायटीतून मतं तिकडे काढणार आहोत आणि ग्रामपंचायतीची कमीत कमी 70 ते 100 मतं तिकडे काढणार आहे. अशा पद्धतीचं जे काही प्लॅनिंग असते ते प्लॅनिंग मी करून ठेवलेलं आहे. त्यामुळे मी मगाकडे सांगितलं त्यापेक्षाही चांगल्या पद्धतीचा निकाल या ठिकाणी लागणार, त्याबद्दल मात्र शंका असण्याचं काही कारण नाही. दुसरा मुद्दा काही एकत्र ट्रीटला सुद्धा जावं लागेल सगळ्याला, काय सांगता येत नाही. ट्रीटला सुद्धा काय करून घेऊ, काय करणार निवडणूक आहे. त्याच्यामुळं एखाद्या समिती आणि माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांची सुद्धा इच्छा आहे की सगळ्यांना सगळी तीर्थक्षेत्र आपल्याला दर्शन करून आणायचं. सरकारने निर्णय घ्यायच्या अगोदर मीच एक ट्रीट करून आपल्या सगळ्यांना. त्यामुळं या निवडणुकीमध्ये अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण मित्रांनो ही निवडणूक जिंकायची या दृष्टिकोनातून आपण सगळं नियोजन करतोय. दुसरा मुद्दा विधानसभेचा, ही सुद्धा निवडणूक 2 महिन्यावरती आचारसंहिता आलेली. साधारण माझ्या माहितीप्रमाणे नोव्हेंबरच्या 15 ते 30 तारखेच्या दरम्यान ही निवडणुकीची तारीख जाहीर काय हरकत नाही आणि ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. आता फक्त माझी एवढीच नम्रतेची विनंती आहे, सगळ्या नेत्यांनी सांगितलं, तुम्हाला माहित आहे, सगळ्या सरपंचाला माहित आहे, सोसायटीच्या चेअरमनला, सदस्याला, प्रमुख कार्यकर्त्याला, जनतेला की मी कधीच निवांत बसलो नाही. रात्रंदिवस करून एवढा निधी आणलाय की त्याची आकडेवारी कोणाने सांगते, कोणी सांगते, मला पण कधी कधी गोंधळून जातो. एवढं निधी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आणला. पुढेही तुम्ही कुठली काळजी करू नका. कुठलाही निधी या तालुक्याला अजिबात कमी पडणार नाही, 100% हमी मिळेल. अजिबात तुम्ही काळजी करू नका. कुठल्या निधी कुणाचं राहिलं असेल ते सुद्धा पूर्ण करून देण्याची जबाबदारी 100% मी स्वीकारतो. अजिबात त्याच्याबद्दल तुम्ही काळजी कुठलीही करायचं कारण नाही. फक्त आता एवढी काही मेहरबानी करा, मी कधी कुणावर रुसत नाही, भुगत नाही किंवा काय करत नाही. फक्त एक मी तुम्हाला एक मागतो की आता मला फक्त 2 महिने एवढी मोकळी द्या की मला जनतेमध्ये फिरण्याची परवानगी द्या. आता मला जरी कामाचा लोड फक्त 2 महिने टाकला, एवढी कामाची विश्रांती मला द्यायची मी हात विनंती करतो. कारण मी पाठीमागं सुद्धा पातळीच्या सभेमध्ये असा विषय झाला, ग्रामपंचायत आली सरकारचा कार्यक्रम होता, आठवतं का तुम्हाला? मी त्यावेळेस सांगितले दिले होते की सरकार येणार आणि कमी मोलात जास्त काढणार, तुम्ही काळजी करू नका. आता कसं फक्त तुम्ही 100 कोटी पांगरी ग्रामपंचायत सगळी दशा केली, आमचं 100 कोटी गेले कसे आमच्याकडे कसं असं आहे. परंतु बांधवांनो, पांगरी ग्रामपंचायतीला जरी 100 कोटी निधी गेला तर जवळपास 80 कोटीहून अधिक ते हॉस्पिटल जे आपलं ग्रामीण रुग्णालय जे त्या ठिकाणी त्याला आपण एक चांगला दर्जा त्या ठिकाणी देऊन एक पहिलं 30 त्याला आपण 50 बेड त्याच्यामध्ये हॉस्पिटल पण आहे. ते पांगरी आणि पांगरी परिसरातील 50 गावांना सगळ्या आपल्या ग्रामीण भागात हॉस्पिटलचा चांगला वापर होणार आहे आणि त्याच्या आकड्यामुळं असं होईल. आपण हॉस्पिटल पण त्या ठिकाणी मोठं त्या ठिकाणी पांगरीमध्ये करतोय, त्याची मंजुरी मिळाली आहे. वैरागच्या हॉस्पिटलला मंजुरी मिळाली, तेही करतो आपण. आता दुसरा मुद्दा वैराग परिसरातला, तो एक मुद्दा राहिलेला आहे. निवडणुकीमध्ये मी सातत्याने म्हणत होतो की आपल्याला ही जी जागा आहे कारखान्याची ती आपल्याला या बैठकीला द्यायची. त्याची बैठक आता झालेली आहे, तुम्हाला पण सांगितलं बैठकीचं पण मी ही निवडणूक दिलेलं होतं. परंतु त्या ठिकाणी एक अडचण अशी निर्माण झालेली आहे की आता कारखाना हा त्या ठिकाणी संचालक मंडळ नाहीये, चेअरमन पण नाही आणि ही जागा आपण या
एमआयडीसीला देत असताना हा सभासदांच्या मालकीचा कारखाना सहकारी नेतृत्वाचा कारखाना आहे. त्यामुळं आपल्याला त्या साखर कारखान्याची सुद्धा आता बंद जरी पडलेला असेल तर त्याची सुद्धा निवडणूक लावावं लागणार आहे. ते निवडणूक लावून कारण आता बबनदाराचे मालक आपल्या बाजूला आहेत त्यावेळेस थोडा गोंधळ झाला होता आमच्या बाजूला असल्यामुळे आम्ही हजार मतांना पडलो होतो. त्याची निवडणूक लावून ती निवडणूक आपल्याला जिंकतोय आपण त्याच्यामध्ये काय अडचण नाही आणि त्याचा एक ठराव लागणार आपल्याला की ही जागा एमआयडीसीला द्या आणि त्यावेळेस आपण वैरा भागातली बैठक घेऊन तो सरकारी तत्वावर करायचा का खासगी तत्वावरती कोणाला भाड्यात द्यायचा ही सगळ्या सभासदांची सगळ्या सभासद मालकाची परवानगी घेऊनच त्या कारखान्याच्या बाबतीमध्ये निर्णय होईल. त्याच्याबद्दल मुख्य अडचण असणार नाही. कारखाना पण एका बाजूला राहील एका बाजूला एमआयडीसी पण एका बाजूला राहणार. त्याच्यामुळे थोडा वेळ जरी लागत असला तरी काही कायदेशीर अडचण आहे. कारण आता जर लिक्विडेटरने ठराव करून दिला किंवा पत्र दिलं तर उद्या एक सभासद जरी कोर्टात गेला तरी ती जागा एमआयडीसीला देता येणार नाही. अशा पद्धतीच्या अडचण त्या दिवशी अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सांगितली आणि कायदेशीर अडचणाची न्यायविधी खात्याकडे तो विषय पाठवून ती माझ्या पद्धतीने मी मंत्रालयाचा विषय क्लिअर करून घेतो. दुसरा मुद्दा आपल्याला उजनीचा माहिती आहे ते सगळं काय तुम्हाला मी 100 भाषणामध्ये सांगितलेलं आहे की उजनीला आपण पाणी येत आहे. आता फक्त एवढंच मला सांगायचं की झालेलं मी सांगत नाही परंतु भविष्य काळामध्ये ज्या पद्धतीने संतनात कारखान्याचा विषय आहे तिथला एमआयडीसीचा विषय आहे. आता हिंदी एमआयडीसी मध्ये कारखाने उभारायला गेले त्याची कामं चालू आहे. लाईटचं पण काम लाईटचं पण काम तिथलं चालू आहे. 600 एकरची एमआयडीसी होती ती 135 एकर जमीन आपल्याला त्या ठिकाणी मिळालेली आहे. बाकी सगळ्या शेतकऱ्यांचा विरोध आहे त्यामुळे आपल्याला 135 एकरच्या वरती ती जमीन मिळणार नाही. त्यामुळे आपण उपळाई भागामध्ये वगैरे सगळ्या शेतकऱ्यांची बैठक घेऊन या ठिकाणी एमआयडीसी आणखी एक निवडायला असं एमआयडीसीचं एक प्लॅनिंग आहे. नवीन गोष्टी फक्त सांगतो. आता दुसरा मुद्दा आणखी एक आहे की ढाळे पिंपळगाव धरणामध्ये आपल्याला पाणी टाकायचं. पहिला टप्पा पूर्ण झाला दुसरा टप्पा पूर्ण झालाय. आता तिसरा जी टप्पा आहे आपलं तावडीच्या मध्ये काम चालू झालंय. बघून बघा हे पाणी 5-6 महिन्यामध्ये तावडीच्या तळ्यात येते. आता तावडीच्या तळ्यात ती खामगावच्या टीव्हीवरनं ढाळे पिंपळगाव आणि ढाळे पिंपळगाववरनं भोगवती नदी आणि भोगवती नदीवरचे बंधारे हा एक प्रमुख पात्र आपला मंत्रालय आहे. त्याला एखादा नशिबानं विधानसभेच्या आत मंजुरी मिळाली तर चांगलं कागदपत्राची पूर्तता मी करतोय पाठपुरावा करतोय त्याचा अत्यंत जलद गतीने करतोय. तो एक महत्वाचा मुद्दा आपला राहिलेला आहे. मोरवड्यावरचे जे बंधारे त्या बंधाऱ्याचं पण काम जर नशिबानं या 10-15 दिवसात महिन्यात साथ मिळाली तर ते पण काम होईल. त्याचबरोबर आपले साठवण तलाव आहे जे 37 साठवण तलाव आपण मंजूर केले 101 साठवण तलाव वितरण करायचे. आता नशिबानं पाऊस पडला सगळे समाधानी पण ज्यावेळेस गेल्या वर्षी दुष्काळ होता त्यावेळेस आपली कशी परिस्थिती झाली आपल्या सगळ्याला माहिती आहे. त्यामुळं तेही काम आपल्याला मार्गी लावायचे आणि अशा रीतीनं शहरातलं विविध क्षेत्रात जवळपास 300 कोटी रुपयाचा आराखडा आहे. भगवंताचा हेही करायचं आराखड्यात सांगितलं की 50 कोटीची वायराची जागा पाईपलाईन ही पाईपलाईन पण तुमची तांत्रिक म्हणून निघाली त्या दिवशी ही पाईपलाईन लवकरात लवकर तुमची कशी होईल ती पण आपण त्या ठिकाणी बघतोय. अशा रीतीनं मोठी कामं जे ही कामं आपल्याला मार्गी लावायचे. तुळजापूर रोडचा विषय क्लिअर झाला ते काम चालू होईल आता जवळपास 370 कोटीचं म्हणजे जी कामं मंजूर होती ती सगळी मार्गी लावली. जे राहिलेली पण सांगितलं आणखी भरपूर काम आहे जे आपल्याला करायचे आहे. तर एवढीच या ठिकाणी निवडण्याची विनंती की लोकसभेचा विषय आता मला सगळ्यांनी सांगितलं की लोकसभेला काय झालं आता की डोक्यातला सगळा विषय काढून टाका. जे झालं ते गंगेला मिळालं. आता एवढीच नम्रतेचे हात जोडून विनंती करतो तुम्हाला सगळ्यांना की ज्येष्ठ मंडळी तुमचं पोरं ऐकत असता कोणाला पण मी गावामध्ये सांगणार आहे. तराडे सरांनी मला थोडा खुलासा केला किंवा औषध मंदिर मालकांनी आरक्षणाच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की मी आंतरवाडी सराडीला जवळपास 7 वेळ जाऊन आलो. सगळ्यांना माहित आहे सातत्यानं
या पाठपुरामध्ये आणि ह्याचा जो विषय तो आणखी एक 15 दिवसांना महिन्यानं सगळ्यांची एक बैठक कुठे घेऊ आपण सगळेच ग्रामीणमध्ये शहरामध्ये खास करून मराठा समाजाच्या बाबतीत आज या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मी प्रामाणिकपणाने सांगू इच्छितो की लोकसभेला मराठा आरक्षण कांदा सोयाबीन आणि दूध तिकडे विदर्भात कापूस आता तुम्ही सांगा सोयाबीनला 5,000 रुपयाचा अनुदान किती लागतो मार्केट कमिटीमध्ये चालू मिळाले पैसे दुधाला 5 रुपये होते आता 2 रुपयांनी वाढवले 7 रुपयाप्रमाणे अनुदान मिळणार आहे त्याची कारण पण सांगतो तुम्हाला गैरसमज करून देत जाऊ नका कारण पण सांगतो कांद्याच्या बाबतीमध्ये निर्यात पद्धतीने 350 रुपयाचा निर्णय घेतलाय हे सुद्धा प्रक्रिया चालू आहे त्याचे सुद्धा 350 रुपये पर क्विंटल प्रमाणे पैसे आपण आणून देऊ तुम्हाला युरोपचे सर्वे केला होता त्याच्यात बसवणार बापूजी परत दुष्काळामध्ये बसवलं आणि 62 कोटी 51 लाख रुपये या ठिकाणी 62 कोटी 51 लाख रुपये आपल्या सगळ्या शेतकऱ्यांना गेल्या आठवड्यामध्ये मंजूर केले त्या आता या 10-15 दिवसामध्ये सगळे पैसे पाठवणार जवळपास 422 कोटी रुपये या 5 वर्षामध्ये आपण वेगवेगळ्या ह्याच्यात शेतकऱ्याला मदत करण्याचं काम केलं माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही कुठं जरी महाराष्ट्रात विचारलं तरी याला आपल्या कुठल्या तालुक्यामध्ये घेणार तो एक मुद्दा झाला राहिलेले मुद्दे आणि खरा जो गणिता मुद्दा झाला तो आरक्षणाचा मी पाटीलला पण भाषणामध्ये सांगितलं की कधीच वातावरण असं नसायचं या मराठा राज्यामध्ये मराठा समाज एका बाजूला ओबीसी समाज एका बाजूला दलित समाज एका बाजूला आणखी माझ्या हातून सगळ्याला विनंती आहे जे कायद्यानं ज्या शासनाची सगळे करत असतात जे जे काय होतं की बघा नाही ज्या काय गोष्टी निघालेल्या कारण ती नाही परंतु बार्शी तालुक्याचं 25-30 वर्षाची वाटोळ झालेली आहे त्याच्यामध्ये आपण सुधारणा करण्याचा फार प्रामाणिकपणाने प्रयत्न करतो मला मुसलमानांनी सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये काय काय घडलं मी थोडं पुढं बोलत एखादा विषय पण आरक्षणाचा जो मुद्दा आहे मित्रांनो तुम्ही मला या ठिकाणी सगळेजण बसलाय आता काल जरा मी दादाकडे गेलो बरोबर आहे सगळ्यांनी बघितले टीव्हीला आता प्रत्येक मुद्द्याचं मी उत्तर देऊ शकतो त्यांना असो परंतु त्यांच्याबरोबर माझं तर काही ना काही गैरसमज होते म्हणून मी थोडं काही गोष्टी थांबतो कारण माझा इगो किंवा माझा मान अपमान मोठा नाही पण माझा कुठल्या समाजाची भावना दुखवणार नाही याच्याकडे माझा निश्चितपणाने कल असतो आता मला एवढंच विचारला मी प्रश्न आणखी पण मी परत गेल्यानंतर विचारणार आहे जे विरोधी पक्ष आता आपले पण खासदार म्हणून निवडून गेले असे किती जर खासदार निवडून गेले किंवा उद्धव साहेबांची शिवसेना आहे पवार साहेबांचं राष्ट्रवादी आहे आणि काँग्रेस पक्ष आहे मी आता तुम्हाला जाहीर सांगतो या ठिकाणी आम्ही ओबीसीना असं लिहून देऊ द्या मी ठिकाणी लिहून आणतो कसं आणायचं ती माझी जबाबदारी परत तिथं विचारलं गेलं की म्हणजे सरकार पुणे सरकारनं ते आरक्षण द्यायला पाहिजे बरोबर आहे परंतु ठीक आहे आम्ही 5 वर्ष सरकार म्हणून घरी बसू ठीक आहे घरी बसू काय अडचण नाही त्याला काही विरोध करायचा त्याला काय आवश्यक विरोध करायला त्याचा कोणीच मार्ग नाही परंतु ज्या लोकांनी लोकसभेमध्ये दिशाभूल करून मतं घेतली किंवा तरुणांच्या प्रकरणामध्ये पुन्हा एक प्रभाव असा टाकला की सरकार आरक्षणाला विरोध करत काही नाही मित्रांनो सरकारला सगळे कुटुंब म्हणून सगळ्या जाती सांभाळायच्या असते कुठल्याही एका जातीवरती प्रेम आणि एका जातीवरती अन्याय जर केला तर देशामध्ये अराजकता माजल आणि त्या ठिकाणी देश पारतंत्र्यात जाईल ही सोपी गोष्ट नसते कुठली देश विचार करतो म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत देशाच्या पंतप्रधानाला किंवा संसदेला विचार करावा आणि विरोधी पक्षाचं कामच असतं चक्रवाची करायचं मी आज या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं जाहीर सांगतो की शरद पवार साहेब उद्धव साहेब हे कधी बोलणार आले कधी बोलणार नाही बोलायचा प्रश्न
प्रेसिडेंट आहे, काँग्रेस नाना पटोले त्याचे प्रमुख आहेत. त्या ठिकाणी महाविकास आघाडीनं भविष्य काळामध्ये निवडणूक लढवताना किंवा त्यांच्या उमेदवारांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये असं स्पष्ट द्यावं की आमचं सरकार आल्यानंतर मराठा समाजाला आम्ही 100% ओबीसीला आरक्षण देतो. ठीक आहे, मी निवांत बसतो, मी जरा 5 वर्ष माझी घरची काम करतो, मला पण जरा घरच्या कामाला आज काम करतो. येणार कधी तसा जाहीरनामा करणार का पवार साहेब? तुम्ही सगळे असलेले सांगा, ज्येष्ठ मंडळी हे म्हणतात की आज जनतेला पण म्हणले तुम्ही सरकार तुम्ही आरक्षण देण्याची जबाबदारी तुमच्यावर. ठीक आहे बाबा, आम्ही तर अडचण मांडण्यास केली, मी तर कालच म्हणलं तुझे बरोबर. तर उद्या आता मला असं सांगितलं की मराठा आरक्षणाचा विषय नाही, पवार मुस्लिम दलित आणि ठीक आहे समाजाचा विषय काढला आणि या ठिकाणी मी आवडून सांगतो की उद्या तुम्ही जाहीरनाम्यात म्हणालाय का की जर आम्हाला सरकार तर आम्ही ओबीसीचं आरक्षण मराठा समाजाला द्यायला तयार आहे. मग विनाकारण एवढं चांगलं सरकार काम करत असताना आज खरंच मी तुम्हाला सांगतो की मी प्रामाणिकपणे सांगतो 10 लाखाचा रस्ता बांधून कुठं करायचा म्हणलं तर आयचं सुद्धा आठवायचं. एवढा 3,000 4,000 कोटी आपल्याला दिले, 422 कोटी रुपये तर शेतकऱ्यांसाठी खास बाबून आणले. सततचा पाऊस इतर व्याख्या माझ्या पत्रावर काय झाली, मला सगळे व्याख्या म्हणले राजा हो तुमचं एक पत्र मला 12,000 कोटीला पडलं. अख्ख्या महाराष्ट्रात 12,000 कोटी रुपये शेतकऱ्यांना सततच्या पावसासाठी मिळाले. काय नेमकं कुणाचं चुकतं मित्रांनो? काय नाही. जर सगळ्या निवडणुका जागेवर जर ते चालणार असतील तर मग आपण DCC कशाला चालवायची, बाजार समिती कशाला चालवायची, नगरपालिकेची सत्ता कशाला घ्यायची, पंचायत समिती सत्ता कशाला घ्यायची, ग्रामपंचायती कशाला घ्यायच्या. आता मला या ठिकाणी प्रमुख्याने सांगायचं ज्या समाजाने या ठिकाणी त्यांना राजकारण करायचं किंवा समाजाचं नेतृत्व कुठलं त्या गावामध्ये, आता एखाद्या गावामध्ये ओबीसी समाज जास्त आहे, त्याला मराठा समाजाच्या मताची गरज नसते का? जिथं मराठा समाज जास्त आहे तिथं ओबीसी समाजाच्या मताची गरज नसते का? आज काय झालंय, नगरपालिका झालेलं नाही, पंचायत समितीच्या निवडणूक झालेल्या नाही, जिल्हा परिषदेचे झालेले नाही किंवा ग्रामपंचायती झालेले नाही. पुढं सगळ्या लक्षात येत नाही की ह्याचे परिणाम काय. त्याच्यामुळं आज जरी लोकसभेला काय घटना घडलेली असते मित्रांनो, थोडं डोक्यात काढून टाका की आरक्षणाची जी तरंग आहे आताची नाही, 40 वर्षापासूनची 40 वर्ष लहान काळ आहे, त्याच्यात काही ना काय मार्ग निघत गेले. आता प्रत्येक काय भाषे मिळालेले, आता सगळे सोयीचे काय तयार करला त्याला हरकत आहे, त्याच्यावर सरकारचं काम चालू आहे, त्याच्यावर काही ना काय सरकार सगळे ओबीसीचे नेते मराठीचे नेते किंवा सरकार बसून त्याच्यावरती निर्णय घेऊन सरकारचं काम आहे. सरकार बोलत असत तर की घडण असं कृत्य सरकारकडून होत असते किंवा करावं लागत, अजिबात नाही. सरकारला सगळ्या प्रॉपर्टीची, सगळ्या जनतेची, जनतेच्या जीवाची, स्थावर मालमत्तेची सगळी काळजी घ्यायला लागते. सरकारमध्ये माणसं असतात त्यांना. विरोधी पक्षाला काय पेटवलं आग लावली अशातला विषय आहे आणि हा मला पण मोठा विषय, आपण कारचा विषय आपला. आपण तालुक्यातले कार्यकर्ते तालुक्यातला घटक आहे मित्रांनो. माझी भूमिका माझी जबाबदारी काय की माझ्या तालुक्याला 25-30 वर्ष दुष्काळानं जोडलंय, माझ्या तालुक्यामध्ये तळी आली पाहिजे, माझ्या तालुक्यामध्ये पाणी आलं पाहिजे, सगळ्यांना न्याय मिळाला पाहिजे. हे जर मागण्याचे ओबीसी समाजाच्या पण होत आहे, मराठा समाजाच्या ज्यावेळी ओबीसी आरक्षणाचा विषय निघला तुमच्या बरोबर बसलो ना मराठा समाजाचा आला तिथं पण मी भूमिका माझी प्रमाणिकपणे मांडली. दलित समाजाचे काय विषय आले त्यांच्या एक ठिकाणी जाऊन बसलो, मुस्लिम समाजात काय आलो मस्जिदीजवळ जाऊन बसलो. मग सगळ्या समाजाला बरोबर करून चालणारा माझ्यासारखा कार्यक्रम मला किती वेळ झाला असेल एका विषयासाठी जर 55,000चा धमका मला बसत असेल त्याच्यापेक्षा वाईट दिवस माझ्या जीवनात मी कुठलाच भेटला नाही मला. आणि माझ्या लक्षात आलं नाही, माझ्या लक्षात आलं सगळेजण मध्ये माझ्या मुलीला सर्वेक्षण पळायला म्हणत होते सगळेजण. माझ्या लक्षात आलो सगळ्यांचे चेहरे किंवा
काळजी ही सगळी माया लक्षात आली होती. जी मायनस करणार हे सुद्धा माया लक्षात आलं होतं. तरी सुद्धा मी माझ्यासारखं शेवटच्या 5 वाजेपर्यंत निघून होतो किंवा आपला तालुका मायनस जवळ गेला की इतका गेला आणि थोडं सगळीकडे झाल्यामुळं माझी बात नाही वाचली. नाहीतर एक जर तालुका असा झाला असता तर मी खरं सांगतो तुम्हाला मी राजकीय सांगण्यात येत नसतो. एक विमानाने नव्हतं जर कुठली चूक नसेल किंवा कुठलं माझ्याकडनं पात्रवृत्ती झालेली नसेल किंवा पाप झालेलं नसेल आणि मला जर एवढा सांभाळा मिळत असेल तर ते राजकारण केलेलं बरं. एवढं मला एवढंच या ठिकाणी सांगायचं मित्रांनो की नवी जुनी कुणाचं काय काही बघत जाऊ नका. कुणाला जर मनामध्ये काही शंका वाटली काय वाटलं तुम्हाला काय वाटलं की हो तुम्हाला कोणी आढळलं काय का कुठला सरपंच माझ्याकडे यावं असं किती आहे का आहे का काय आहे का सांगा तुम्ही सगळे कुठल्या गावाच्या कुठल्या तुम्ही म्हणलं का आम जनतेला शेवटच्या माणसाला मी भेटल्याशिवाय त्याचा ऐकल्याशिवाय त्याचा फोन केल्याशिवाय मी ऑफिसच्या बाहेर सुद्धा जात नाही. सकाळी 6 सव्वा 6 वाजता मला फोन करतो रात्री 10 10:30 11 फक्त 10:30 11 सायलेंटवर टाकतो चौकशी मग मी 5:30 उठतो तुम्हाला एक फोन टाळत नाही. वेगवेगळं मी जाऊन चुकूनच माझ्याकडनं मीटिंग दुसऱ्या दिवशी फोन असतो. कुठला फोन टाळत नाही. पोलीस स्टेशनला तुम्हाला अडचणी देत नाही. बँकेत कुठली अडचणी देत नाही. ग्रामपंचायतीमध्ये कुठली अडचण तुम्हाला येऊन दिलेली नाही. सोसायटीमध्ये कुठली अडचण येऊन देणार नाही. नगरपालिकेत नाही. पंचायत समिती नाही. जिल्हा परिषद नाही. सरकारकडे नाही. केंद्र सरकारकडे नाही. कुठली अडचण तुम्हाला आहे मला सांगा. आणि का तुम्हाला सगळ्यालाच वाटतंय पोस्टचा पदानंतर मी माझ्या कुटुंबाला आलो. एखाद्या वयस्कर माणसाला वाटतं मी माझ्या मुलाला सांगायला आलो. तरुणाला वाटतं मी माझ्या सख्या भावाला आलो. लहानाला वाटतं मी माझ्या एखाद्या तुमच्याकडे आलो काकाकडे आलो. इकडे निर्माण केली तुम्हाला सांग इकडे निर्माण केली हक्काला प्रत्येक माणूस धरते ओळी करा ते करा रोडवर पण वाटते मला ओळीकडे फोन करा तरी काय वाटलं नाही. पण हे जे चाललंय कुठल्या कुणाच्या प्रॉपर्टीसाठी चाललेलं नाही. म्हणजे कुणाचं कुणाचं भरणं व्हावं आणि कुणाचं वाटवं व्हावं. सगळ्यात तालुक्याचं चांगलं व्हावं. तालुका हिरवागार व्हावा. तालुक्यात उद्योगधंदे व्हावे आणि ह्या गोष्टीला आपण प्रयत्न करतो. आणि ह्याकरता मी एकटा धरून उपयोगच नाही काय. मी एक माताचा मालक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना लिहिली एकच मत आहे. आम्हाला पण एकच मत आहे. तुम्हाला पण एक मला पण एक मत आहे. तुम्ही सगळेजण जर माझ्याकडे असताल तर मी काय तालुक्याचं करू शकत नाही. एकटा काय करणार काहीच करू शकत नाही. त्याकरता तुम्हाला माझी नम्रतेची विनंती आहे जर तुम्हाला वाटत असेल सगळ्याला की माझ्याकडे दुर्लक्ष होते काय होतं येऊन भेटा ना मला एक मला भाऊ आम्हाला तुम्हाला बोलायचं कुणाला या अधिकाराला मला बोलायचं. मी कुणाचंही कारण ऐकून घेणार त्याच्यावरती मार्ग काढणार आणि अडचण यायचं असेल सरळ सांगेल किंवा मी होत नाही थोडं समजून घे. मी त्याला दुसऱ्या एखाद्या काम सांग दुसऱ्या कामात मदत कर. आता बँकेच्या बाबतीमध्ये सुद्धा अण्णासाहेब महात्मा पाटील महामंडळाचा विषय आहे. महात्मा ज्योतींचा विषय आहे. समाज कल्याणाचा विषय आहे. कोण नोकरी जावा कोण उद्योगात जावा कोण व्यवसाय करा काय करायचं त्याला मी आहे ना तुम्हाला किती पण असं मला काही कंटाळत नाही. कसलं पण काम मी जमी कामाला ऐकून थकत नाही काय नाही. किती जरी काम आली तरी मला तरी कंटाळा वाजतच नाही मित्रांनो. उलट मला जेवढं जास्त काम करेल तेवढा आनंद मिळेल. आणि एवढं करून जर आणखी कुणाच्यात नाराजी असेल तरी पण सांगायला कुठल्या बाजूला काय परंतु कुणाच्या मध्यस्थी मला सांगतो ज्याला सांगायचं ज्याला वाटतंय की नाही झालं मी जबाबदार नाही. पण तुमचं तुम्ही कुणाला ज्या अडचणी वाटतात जे बोलायला काय लाज मला बोलायला लाज काय मला सांगा काय मला असं वाटतंय मला हे तुम्हाला बोलायचं बोल ना मी चिडतच नाही. कुणाला वाटलं बोलत नाही कुणाबद्दल काय मनात तरी राहणार पण नाही. तुम्ही मला बोला ना भाऊ असा विषय असा याच्याबद्दल माहिती आहे या माणसाने मला असं केलं. आता कुणाला विसरू आणि वाड्यावर वारे पटणे मला गावात फळ्या करणार आणि त्यांनी कोणी केली माझं कार्यक्रम करणार हे कुठल्या बोलत बसतंय की नाही का बोलत बसणार का माझ्या मला जर कोणी काय कुणाला केला
किंवा मी त्याच्यामध्ये मदत करू शकलो नाही, 100% तुम्ही माझ्या विरोधात जावा किंवा माझ्या विरोधात तेवढा मला अधिकार तुम्हाला तुमच्या लोकशाही किंवा तत्वाला दिलेला आहे. परंतु मला न सांगताच कुणी जर उचलला असेल किंवा काय करत असेल तो एक मुद्दा बघितलं काढून काय कोणाशी होतं या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे. आता बघा रावसाहेब मार्गाने वस्तुस्थिती सांगितली 2014 भयानक काळ होता. 2014च्या अगोदर जो काय चांगला काळ होता असं नाही. निवडणुका लढवल्या, कशा लढवल्या, काय केल्या, काही काय जो काय ठेवायचो, काय झालं काय माहिती. परंतु मी आणखी माझ्या पदाधिकाऱ्याला आवर्जून सांगतो की काय काय गावामध्ये किंवा काय काय ठिकाणी काय घटना घडतात किंवा कसा आपल्या कार्यकर्त्यांना भरवलं जातं त्याचा सुद्धा मी खुलासा या ठिकाणी करतो. तुम्ही जरी मला पण बोलत नसलं तरी माझ्यासमोर काय गोष्टी येतात की एवढा 3000 कोटीचा निधी आला, 3000 गुणिले 5% बोला 100 कोटी रुपये मिळाले. मिळाले का बाबा? हा माझा धननिर्वाहाला मला मिळालं नाही. माझ्यावरती 65 कोटीचं कर्ज आहे मिळालं. याचा तुम्हाला घेतलं. आमच्या संजूरावरती 5 कोटीचं कर्ज आहे आणि नानावरती जवळपास 25-27 कोटीचं कर्ज आहे. कमीत कमी माझ्या परिवारावरती 97 ते 98 कोटीचा आजपर्यंत कर्ज आहे. आणि ह्या कर्जातून हे सगळे व्यवसाय करून तुम्हाला जर पाहिजे असेल तर माझ्या खिशामध्ये कायमस्वरूपी माझ्या आवक जावकची यादी असते. कधी तर मला रोडवर पण विचारा तुमची फायनान्शियल परिस्थिती काय ती समोर देतो. आता काय झालं माझ्या प्रॉपर्टी दिसतात आपण माझा धंदाच नाही ना आणि आपली पार्टी जीवन कसं राहिली वागवलो या जागा घेतल्या जमिनी घेतल्या त्याची प्लॉटिंग केली त्याच्यातून पैसे मिळवलं म्हणून आपली पार्टी राहिली आणि नंतर मी पुढे त्याच्यात मला करायला असतो ना मी हिंदू बरोबर असतो मी म्हणजे पार्टी केली कशामुळे बँकेचं कर्ज घेतो जागा घेतो प्लॉटिंग करतो आणि प्लॉटिंग करून आपण 4 पैसे मिळतो खरंच करतो. काय केलं चुकीचं तर विरोधात बघा अरे काय केलं त्यांच्यासारख्या कारखान्याचे पुसाचे पैसे बुडवले का मित्रांनो. दुसऱ्याने आपल्याला ऐकावं लागेल. 1 रुपया कर्ज सुद्धा थंडीला काय सांगा कोणाचा 1 रुपया बुडवला हाय असं कधी जातो कधीच राजकारण करत नाही. अख्ख्या बार्शी तालुक्यातल्या कुठल्याही व्यक्तीने म्हणावं की राजगोपाल त्याच्या कुटुंबाने राजगोपाल 10 रुपये बुडवले कधीच राजकारण करत नाही. कुणाचं दुपटलं लुटलं घेतलं ठेवलं काय केलं तुम्ही कसली शिक्षा द्यायची त्या मला माझ्या परिवाराला कधी सुद्धा मला काय वाटणार नाही. कधी चुकीचं वागणार नाही मी तुम्हाला सांगतो. आता जेवढी ग्रामपंचायत पातळीवरची कामं केली सगळे सरपंच वगैरे सगळे सदस्य आहेत एकाने पण पट्ट्या म्हणावं एवढी कामं केली. जलजीवन मिशनच्या 50-50 कोटी 50 लाख 1 कोटी पर्यंतची सगळ्या जेवढी गावं आल्या 50-50 लाख रुपये तीर्थक्षेत्र कुणी पण पट्ट्यांना माझी मुलं त्याच्यामध्ये 1 रुपयाचं कमिशन घेतलं कुणी पण मला मित्रांनो आखी इष्ट सगळे दान देतो आणि चोरी कुठल्या तरी एखाद्या मंदिरात पोहोचायला लागतो का कुणी पण मला मी कुणाला 10 पैसे घेतले सांगा घेतले का बाबा नाही नाही तर मला की काय घेतले म्हणतात घेतले बाबा एवढी सभा दिली 25-15 दिले 354 दिले कुणाला काय घेतलं बाबा. आता ही मोठी काम आहे ही उपसा शिक्षण पहिलं नाही राजू अगो माझा संबंधच नसतो ते क्रिएटर सारखा माझा काय संबंध आहे तो एक समज बघायचा काळा कारण मला जी काही गोष्टी लोकांनी फक्त जे सार्वजनिक बांधकामाचं काम आहे ना किंवा नगरपालिकेला मोठं काम येते बरं का 1 रस्ते वगैरे मोठं नाही 10-15 कोटीचं पहिले 10-15 कोटीचा कोणी जास्त वापर नाही करत या माहिती पोताचा एखादा काय लाईव्ह मध्ये तिथं नाना किंवा किंवा 10-15 नामांकन असतं कोण फक्त वर्गणी म्हणून थोडं त्याने काही 4 पैसे दिला म्हणून रावसाहेब मार्गाला माहिती त्याचा हिशोब असतो आमच्याकडे कुठंतरी वर्गणी म्हणून जमा होत्या कुठं ते इथे आल्या करतो कुठं जाहिराती पेपरला द्यायचा त्याचा खर्च होतो 1 रुपया सुद्धा आम्ही कुठे निर्णय करत नसतो. आता जागा जमिनी प्लॉटिंग व्यवसाय दार मिल
कडी मशीन अमुक तमुक ह्याच्यातून पैसे मिळते ना आम्हाला याची काय गरज आहे का सांगा बरं तुम्ही. आता नानाच्या बाबतीमध्ये बरोबर आणलं जातं की नानाची खडी नानाची वाळू. अरे तुम्ही सगळी काम करताय कमीत कमी सगळ्या सुद्धा त्यांना पण सांगतो दादा नानाचे 20 कोटी रुपये सगळ्यांना उधारी नाना व्याज भरतोय आणि कार्यकर्त्याला 4 पैसे मिळाले स्टील नाना उधार करून देतो सिमेंट नाना उधार करून देतो सगळं उधार देते आणि तुझं बी मिळले की पैसे देतो. आता काय त्याच्यात तुला वापरा व्हावा नाही हाय कधी झालंय का बाबा बदनामी बदनामी काय करणार. आता ही यांची व्यवसाय आता मला सांगा व्यवसाय करून व्यवसाय आमदाराच्या पोरांनी भावाने करणं पुन्हा आहे का बरं त्या व्यवसायामध्ये लावाळी केली ना तुमच्या आपल्याला आमचं कोण असत एवढं मोठं बोलतो अजिबात आम्ही करणार नाही. आणि प्रगती काय होती मित्रांनो कुटुंब चांगलं असतं आम्ही सगळे एकत्र आहे मी नाना संजोबा आजीजी रणवीर रणजित आमचा बापू सगळे तुम्ही कधी बघा तुम्ही सगळे मुद्दाम कुटुंबातली बैठक म्हणून कोणासोबत गरजेचं आहे उद्या द्यायचं बघायचा आणि उद्या त्यांनी म्हणून माझा कार्यक्रम करायचा त्याच्यापेक्षा काय काय वाटतं आमच्याबद्दल गैरसमज तर मी जाहीर करणार सांगतो मित्रांनो की आमच्याबद्दल जर मनामध्ये शंका आहे कोणाच्याच सरळ सांगा राज्यावर तुमच्या कुटुंबाचं चुकलंय तुमचं चुकलंय पार्टी म्हणून पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर मी काम करणार राजकारण कधी सोडणार नाही. पण माझी जर चूक असेल किंवा जर माझा मालूमीपणा झाला माझ्याकडे काय चुकायला लागलं 100% तुम्हाला माझा कान पकडायचा अधिकार आहे. तुम्ही सरळ सांगायचं राहिलो तुमच्या आम्हाला दुसरा उमेदवार 100% मी त्या ठिकाणी विकास दुसरा उमेदवार तुमच्या संबंधीने जाहीर करतो आणि त्या आपल्या एका कार्यकर्त्याला साध्या आमदार करायची जबाबदारी पटते तुम्ही अजिबात तुम्ही काळजी मला उद्या वाटलं रणवीरला मला आपल्याला नाही बघायचं अजिबात नाही. फक्त एकच की जागा तुमच्याकडून पार्टीकडून हाताने मागत आला की रौकऱ्यावरचा नगर शो कारण आमच्या भाऊकीची 15-20 घर आहे त्या आमच्या भाऊकीत कधी वाद नको त्याच्यामुळे नानाराव भाता यांचं तिथं नगरसेवक किंवा लिंगित पद तर माझ्या कुटुंबाचं पत्र असेल कारण दुसऱ्या कुटुंबात काय झालं तरी एक मंडळी 10 जण उमेदवार आमच्या घरात एवढं जर अपेक्षा सुटली रौकऱ्याला नगरसेवक पदाची तर मला विधानसभेची सुद्धा अपेक्षा नाही मित्रांनो. तुम्ही कधीही म्हणा भाऊ हे तुमचं तुम्ही या ठिकाणी स्वार्थ सोडा आणि तुम्ही या विधानसभेचं बाबू तुम्हाला उलामदार भाऊच्या आमदारीचं पण सोडून द्या. जसं आमच्यासाठी आम्ही करतो तसं प्रत्येक कार्यकर्त्यासाठी आम्ही आपल्याला करतो. त्यामुळे कुणी मनामध्ये शंका बाळगणार काय झाले या गावाला मी पहिले ऐकला होतो ढोलकर वाजायचं नाचायची पण माझी आवाज बेकार अवस्था असायची. 52 एकर जमीन घरची 42 एकर केली आता 52 एकर मध्ये फक्त घर सुद्धा बांधायचे तरी मोठे शिल्लक आहे सगळं संपलेलं आहे. आता तुम्ही काय सांगितलं तेवढंच राहायचं आणि बऱ्यापैकी आहे त्याचं 7 पिढ्याची नीती करणं एवढी माझ्याजवळ तुम्ही त्याची पण काळजी करू तो पण मुद्दा नाही परंतु सगळं टाकण्यात आहे आणि प्रमाणिकपणा ह्याच्यात काय वाटलंय सगळ्या क्षेत्रामध्ये समजून कार्यकर्ते करून तुम्हाला तिसरी विषय बघून काय करा मुद्दा म्हणून मी आयुष्य काढला माझ्या पोराला हाटेमध्ये सुद्धा नाश्ता प्रमाणित तुम्ही बघा दिसली का पोरं दिसली का हाटेमध्ये नाश्ता आहेत का सुपारी सुद्धा जर खाली तर त्याचं काहीच करणं तुम्हाला म्हणजे या जर गोष्टी कुणाच्या परिवारात असेल मित्रांनो तर ते परिवार चांगला होतो आणि तुम्ही सुद्धा तसे सगळे परिवार सगळे पालवा एवढी माझी तुमच्याकडे अपेक्षा आहे. तुम्ही कुणी काळजी करू नका आणि मी आता सांगितल्याप्रमाणे जी सारखं करतोय ना असं झालं त्यांचे एक चाललंय त्याचे एक चाललंय काही चाललेलं नाही. माझं सगळ्यांना चाललेलं आहे सगळ्या तालुक्यात चाललेलं आहे. यांनी काय वापरून केली तालुक्यामध्ये एसीची जो वाट कशी लावली मार्केटची कशी लावली कारखान्याची कशी लावली दुसऱ्या कारखान्याची कशी लावली ह्याच्या फॅक्टरीचं काय होतं ह्यांचं काय पडतात असं मित्रांनो सगळ्या कार्यकर्त्यांना फुकट कसे खायचे सगळ्या गावाला माहिती फक्त दुर्गानं काय झालं गावडा मसाला पाणी तुटायला गाठवली ही लोकसभा यायला आणि कुठंतरी एक संधी त्याला मिळायला गाठवली
ऐकलं नसल्यावर तुमची गावं गेली पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की आपण गोड कसं जावं. हे लोकसभेचे स्वप्न होतं मित्रांनो. स्वप्न म्हणून तुम्ही सोडून द्या. इथनं पुढं ह्याची जर नाही तालुका नीट केली ना तर नावं सांगितलं तुम्ही ऐकलं काय हा मुद्दा वेगळा. आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मी आणि मराठा समाजाच्या सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना गावागावात येऊन सगळ्या कार्यकर्त्यांना तरुणांना मी नम्रपणे विनंती करणार आणि खरंच मी सगळी भूमिका स्पष्ट करणार आहे. नाहीतर कुठं गोड खेळ खाते काय काय होतंय या सगळ्या गोष्टी माझ्यासारख्या कार्यकर्त्याचे कोण येणार आहेत मित्रांनो. आणि ज्या दिवशी तुम्हाला मी एक आठ आवडून सांगतो, ज्या दिवशी मराठा आरक्षणाचा विषय बार्शीमध्ये छाडला जाईल किंवा त्याचा गैरफायदा कोणी घेण्याचा प्रयत्न करेल त्या दिवशी मात्र आरक्षणाची जी भूमिका आहे किंवा आरक्षणाचे जे मुद्दे ते मुद्दे माझ्या बाहेर यायला चालू. आणि त्यावेळेस फक्त तुमच्याकडे एक परवानगी मागणार तर आम्ही महिनाभर वेळ त्यावेळेस मात्र तुम्ही आमच्या दारात जरी उपोषणाला बसला तो सगळ्यांनी त्याला माफी मागून सांगतो दादा. ज्यावेळेस आरक्षणाचा मुद्दा या बार्शीमध्ये चढल किंवा या आरक्षणाच्या नदीतनं कोणती मला मराठा समाज म्हणून किंवा मराठा समाजाचा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न कोणी जर करल त्या दिवशी माझी उमेदवारी नसणार आहे. त्यावेळेस आपल्या एका सिंगल कार्यकर्त्याची उमेदवारी असेल आणि आरक्षणाच्या नावाखाली कोण कोणी पासून घेतय त्यांची तलबी देशाला राजावर राहणार नाही एवढं हा काय विषय बार्शी होता नाही. हा महाराष्ट्राचा विषय कारण तुम्हाला पण माहित आहे की मी जर एका कुठलं पाऊल उचललं किंवा काय केलं कारण या ठिकाणी स्पष्टपणे भूमिका मी 1 महिन्याने किंवा 15 दिवसांनी मांडणार आहे. कोण कशा पद्धतीने कशी नावकरी करते कोण तुला कशा काट्या ठेवते हा मुद्दा दुर्बळ आहे का. जवळपास वयाच्या 15 वर्षापासून मी राजकारण करतो. मी काय येत आहे का 40 वर्ष झाले राजकारणामध्ये आणि 11व्या वर्षी मराठा माणसाला तेवढ्या माझ्या ज्यांचा कोणाचं काही नव्हतं पण आणि बार्शीमध्ये काय बोलले काय नाही मला माहिती. कधी कधी जीव घ्यायला कधी इकडे गेली सगळं केलं आणि तेव्हापासून मी काम होतो ना आता शिकवायला गेली बार्शी तर काय नवीनच काय 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 आणि याच्या मागे कोण आहे आणि कुणाला आले काय तुम्हाला सांगतो मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये बोलायला अरे तुम्ही कुणाचं नेतृत्व मान्य करून काय करताय किंवा कुठल्या माणसाने कसं त्या पद्धतीनं राज्यामध्ये विस्तार गेलं तसं राज्यामध्ये विस्तार जातं त्याच्यामध्ये आणि ह्या गोष्टीकडे जरा थोडं आपल्या तरुण पिढीला समजून सांगा. आणि मी मला जी मुद्दे बोलतोय फक्त व्यवस्थित लक्षात ठेवा की नाराजी काय अडचण आली डायरेक्ट भेटा किंवा काय करा आणि जेव्हा शेवटच्या वेळेला मला आरक्षणाचा मुद्दा ही चिघळणार तुम्हाला सांगतो 2 महिन्यात शेवटच्या विधानसभेच्या तोंडावरती हा मुद्दा चिघळला जाणार नाही. त्यावेळेस तुम्हाला मोकळी द्या कारण माझं तोंड जर एकदा सुटलं तर मी काय करत असणार नाही. तुम्ही किती जरी मला नाव ठेवली आणि तुम्ही पण आपल्याला पार्टी जरी शिवाजी राजभाऊ असता बोलतो काय बोलत नाही. मी सत्य बोलणार आहे कारण राज्यातल्या सगळ्या मराठा माणसामध्ये कैलासवासी अण्णासाहेब पाटील संस्थापक आहे त्यांच्याबरोबर काम केलेली जी माणसं आहेत त्यांच्याबरोबर माझी सगळ्यांबरोबर बोलणी झालेली आणि ह्याच्यावरती चांगला सकारात्मक निर्णय घेण्याच्या दृष्टिकोनातून मी पुढच्या 8 दिवसात सगळ्या मराठा आमदारांबरोबर संपर्कात आहे. त्याच्या पुढच्या आठवड्यात आम्ही मराठा आमदारांची बैठक त्या ठिकाणी शिंदे साहेबांची भाजपची आणि अजितदादा या तिन्ही गटाचे आमदार आणि आघाडीच्या कुठल्या आमदार असला वडील आणि खऱ्या अर्थानं कायदेशीर जी चर्चा ती करायला आहे. आणि मी तुम्हाला शब्द देतो की ज्या ठिकाणी काम करतो तिथल्या सगळ्यांनी त्याला मी काम घेतलेला आहे. कायदेशीर मुद्दा जो आहे कायद्याच्या चौकटीतील टिकणारा विषय कोणता त्याच्यासाठी मला काय पण करायला सांगा. मी जर मागे पडलो किंवा खासदार जर मागे पडलो तर मी मला दिशे देतो परंतु विनाकारण काही टिकणाऱ्याच गोष्टी नाही. इतर गोष्टी कोणी पण काय करा म्हणलं तर त्याच्यात तर काही अर्थ नाही. त्याच्यामुळे आपल्या तालुक्याचं राजकारण श्रीगड भरपटून देऊ नका. मला काय म्हणायचं श्रीगड भरपटून देऊ नका. बराच वेळ झाला मला पूर्ण जाईल तुम्हाला पण धोका लागेल मला पण काही झाले नाही परंतु हा विषय अत्यंत महत्वाचा होता. निमित्त होतं
बाजार समितीच्या निवडणुकीचं, परंतु विधानसभेची पण जाहीर झाला होती. भविष्यामध्ये आपण आणखी 15 दिवसांनी एखादी बैठक घेऊ, त्याच्यानंतर एक 15 दिवसांची बैठक घेऊ आणि मी मला सांगितल्याप्रमाणे माझा पुढच्या 2 दिवसात सगळा तालुका आयोजित करतो. सगळ्या गावामध्ये बैठका घेणार आहे. रोज 3-4 गावं घेणार आहे. या ठिकाणी आपल्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावं. मराठा तरुणाला पण त्या ठिकाणी मला समजून सांगायचंय आणि अशा रीतीनं फक्त एखादं दुसरं आता काम राहिलं काय असेल 2 महिने लागणार. एखादं राहिलं दिलं तर मला पुढं सांभाळून घ्या. तुमचं जी राहिलेलं काम आहे त्याच्यात दुप्पट काम करण्याची जबाबदारी एक आचारसंहिता संपल्यानंतर माझी असेल. त्याच्यामुळे कामाबद्दल तुम्ही रुसू नका. व्यक्तिगत जर कुणाचा काय अडचणीचा मुद्दा असेल तर मला इंडिव्हिज्युअल स्वतःला व्यक्तिगत भेटा आणि त्याचं काय असेल ते निरसन करा. एवढीच या बैठकीच्या निमित्तानं विनंती करतो. सगळ्यांनी शांत मस्त मध्ये जेवण करून